नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम केंद्रीय फॅमिली तर्फे तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आम्ही आज चाललो आहोत नायग्रा फॉलला. तर हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडा मधला नायग्रा फॉल पाहायला मिळेल. चला तर मग आपण सर्वजण जाऊया एकत्र. घेतलं का सर्व सामान? हो घेतलं. काही विसरलं नाही ना? आता गाडीत बसल्यावर समजेल. बॅग किती घेतल्या? 3 बॅग घेतल्या. 2 फूडच्या आहेत, 2 कपड्याच्या आहेत. ओके. ओके चला. चला लेट्स गो. हॅलो रियांश. हाय. नमस्कार मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये मुलांना शाळेला सुट्ट्या असतात आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी बरेच दिवस झालं मुलं म्हणत होती की आपण 31 डिसेंबरची रात्र कुठेतरी बाहेर जाऊया. कॅनडामध्ये बरेच असे लोकेशन्स आहेत ज्या ठिकाणी लोक नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी येतात. केम्ब्रिज शहरापासनं नायग्रा फॉल हे एक अतिशय सुंदर लोकेशन आहे ज्या ठिकाणी जगभरामधनं लोक येतात. आपल्या घरापासनं नायग्रा फॉलला जाण्यासाठी जवळपास 1.5 तासाचा वेळ लागतो. हायवे रोड असल्यामुळे हा प्रवास लवकर होतो. कॅनडामध्ये सध्या विंटर सीझन चालू आहे, त्यामुळे आपल्याला सर्वत्र बर्फ पाहायला मिळतो. नायग्रा फॉल्स मध्ये. येस. आता हे हॉटेल बुक केलेलं आहे. आता चला चेक इन करूया. हां, चला आतमध्ये जाऊ. आम्ही सर्वजण एक रात्र राहण्याच्या प्लॅनिंगने आलो होतो, त्यामुळे या ठिकाणी येण्याच्या अगोदर घरूनच आम्ही ऑनलाईन या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. हॅलो रियांश, मज्जा का? रियांशची मजा आहे बघा. धनुषने काय काय घेतलं? बॅग्स. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन एकत्र करण्यासाठी आज आमच्यासोबत विनायक आणि प्रज्ञा पण आलेले आहेत. विनायक आणि प्रज्ञा हे टोरंटोमध्ये राहतात. त्यांची आणि आमची भेट यूट्यूबच्या माध्यमामधून झाली. जीवनाचा खरा आनंद आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपण एखादी गोष्ट सर्वजण एकत्र येऊन करतो. चल बाळा, चल रियांश, चल. थँक्यू. तुमच्याजवळ आहे का? हां, माझ्याजवळ आहे. चला. हां, 8. चला. हां, नंबर 8. It is the biggest one. माझ्याजवळ आहे. असं नाही काही. मित्रांनो, तुम्ही भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाहीत. खरंच आपला हा मित्रपरिवार दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आपल्या चॅनलला 55,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले. त्यानिमित्त प्रज्ञा आणि विनायकने कपकेक्स आणले होते. जीवनातला हा गोडवा आणि आजचे हे आनंदाचे क्षण आम्ही एकमेकांना कपकेक खाऊ घालून साजरे केले. कपकेक्स आहेत. मजा आहे बा तुमची सगळ्यांची. युट्यूबनं आजपासून ना इतकी सारखी पार्टी चालू आहे. युट्यूबनं लाईफ चेंज करून टाकली. हा, थँक्यू. थँक्यू. हे बघा, प्रज्ञा आणि विनायकने कपकेक्स घेऊन आलेले आहेत. वाव, काय टेस्टी आहे. तू खाऊ घाल ना तिला. थँक्यू ब्रदर. काय टेस्टी आहे. छान आहे. तुम्हाला सीट
आम्ही बुक केलेली हॉटेलची रूम ही सर्वात उंच मजल्यावर असल्यामुळे आम्हाला शहराचा आजूबाजूचं दृश्य खूप छान दिसत होतं. धनुष ऑलरेडी झोपला. रियांशने जंप मारली. जेवण करायचं का मग आता? जेवण करूया, इथं काढून ठेवले. ओके. बापरे, भरपूर आणले तुम्ही घरून. शिल्पानी आणि प्रज्ञानी बरेच खाद्यपदार्थ जेवणासाठी घरून बनवून आणले होते. दुपारी 2 वाजता आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. प्लास्टिकच्या प्लेट्स आणायला पाहिजे होत्या, मी बघितल्या मी काही सापडलं नाही. बाहेर गेले होते मी काल. लईत आहे का घ्यायचं असेल इथं पण विचार. इथे डॉलर स्टोअर असलं तर घेऊन येऊ. बाहेर असेल ना, नंतर येते तेवढंच. आपण भारतीय माणूस आपल्या जिभेला जर मसाला लागला नाही तर पोटभर जेवण केल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी घरूनच जेवण बनवून आणलं होतं. दुपारच्या वेळेस बर्फ पडायला सुरुवात झाली. हॉटेलच्या खिडकीमधनं बाहेर पाहिलं तर शहराचा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता आम्ही बाहेर निघालोत. 3 लेअरचे कपडे घातलेले आहेत सगळ्यांनी. आता हो. 12 वाजेपर्यंत कोणी नाही येणार आता घरी. आता कोणी येणार नाही. 12 हॅपी न्यू इयर करूनच न्यू यायचं इयर घरी. करूनच. थंडी आहे ना बाहेर, बर्फ चालू आहे बाहेर. आज 31 डिसेंबरची रात्र असल्यामुळे नायग्रा फॉलच्या आजूबाजूला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे शोज असतात. ह्याच वेळेला येणार आहे. नायग्रा फॉल हे खूप पॉप्युलर टुरिस्ट प्लेस असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त असते. त्यामुळे या परिसरामध्ये आजूबाजूला खूप जास्त प्रमाणामध्ये हॉटेल्स पाहायला मिळतात. या शहराचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अतिशय सुंदर लाइटिंग पाहायला मिळते. सगळेजण गेले पुढं. खूप जास्त थंडी आहे आज आणि सर्वत्र खूप जास्त बर्फ पडलेला असल्यामुळे आपल्याला उतार भागामध्ये खूप काळजीपूर्वक चालावं लागतं. फास्ट चालायला जमत नाही. चला समोर चला. नायग्रा फॉलच्या बाजूला एक पार्क आहे आणि या पार्कमध्ये सर्व झाडांवरती अतिशय सुंदर लाइटिंग केलेली आहे. हे बघा मित्रांनो, किती छान लाइटिंग केलेली आहे सर्वत्र. नायग्रा फॉलच्या जवळची ही पार्क आहे आणि या पार्कमध्ये अशा प्रकारे एकदम सुंदर लाइटिंग केलेली आहे त्यांनी. इकडे असं सीसॉ आहे, मुलं इकडे गेली खेळण्यासाठी. सीसॉ रियांश बसला का? ओके. हा खेळा. हा खेळा. हे बघा मुलं सीसॉ खेळताय. धनुष स्लोली.
हे बघा इकडे प्रज्ञा आणि रियांश बसलेत. त्याचबरोबर या पार्कमध्ये रात्रीच्या वेळेस एक अतिशय सुंदर लेझर शो दाखवला जातो. चला तर मग तुम्ही पण हा लेझर शो एन्जॉय करा. छान लाइटिंग केली छान केला. एकदम लेझर शो चालू आहे. समोर माउंटेन आहे, त्याच्यावर दाखवतायत. हो. किती छान केलं, गॅलेक्सी सारखं केलंय. वाव. वरी पण फिरवा ना, किती छान दिसतं बघा ना. हा अतिशय सुंदर लेझर शो आणि इथलं संगीत कानावरती पडल्यानंतर मन आपोआपच नाचायला लागलं. त्यामुळे आम्ही सर्वांनी थोडासा डान्स केला. रियाज, ते तिकडं. संगीतामध्ये अशी काही जादू असते की एखाद्या वेळेस खूप लाजणारी व्यक्ती पण आपोआप नाचायला लागते. जवळपास अर्धा तास हा लेझर शो होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी या शोचा खूप आनंद घेतला. नाईस, व्हेरी नाईस. जास्त जीव नको पाठीमागे लाग. बोला आता. वा, मजा आहे धनुष. छान छान छान. लेझर शो पाहिल्याच्या नंतर आम्ही फायरवर्क पाहण्यासाठी नायग्रा फॉलकडे निघालोत. नायग्रा फॉलच्या जवळ रात्री 8 वाजता आणि रात्री 12 वाजता 2 वेळेस फटाके वाजवले जातात. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस नायग्रा फॉलचं जे पडणारं पाणी आहे, या पाण्यावरती वेगवेगळ्या रंगाची लाइटिंग टाकली जाते.
नायग्रा फॉलचा खरा आनंद घ्यायचा असेल तर दिवसा सूर्यप्रकाशामध्ये इथला आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. फायरवर्क्सला सुरुवात होण्यासाठी थोडासा वेळ बाकी होता. बराच वेळ आम्ही बाहेर असल्यामुळे सर्वांना थंडी वाजत होती. त्यामुळे आम्ही बाजूच्या एका गिफ्ट शॉपमध्ये गेलो. Okay, so it's the least flavorful. It's been boiled down the least amount of time. It's still very sweet. People like to use this to sweeten recipes, coffee, breakfast in the morning, but it's not one that you would typically put on pancakes because you would lose the taste of it with your pancake. But a lot of people really like to use this in baking and cooking because you can actually taste the maple if you add it to a recipe. Happy New Year! या ठिकाणी 31 डिसेंबरच्या रात्री कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचा फटाक्यांचा शो पाहायला मिळतो. मित्रांनो, केंद्रीय फॅमिलीतर्फे तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 तुमच्यासाठी यशाचं आणि भरभराटीचं जावो. फायरवर्क शो पाहिल्याच्या नंतर आम्ही हॉटेलकडे निघालोत, कारण रात्रीच्या वेळेस खूप जास्त थंडी होती. गार लागायला चला फक्त. रात्रीच्या वेळेस इथला परिसर खूप सुंदर दिसत होता. त्याचबरोबर या ठिकाणी लोकांची गर्दी पण बरीच होती. बराच वेळ बाहेर थांबल्यामुळे शरीर गार पडलं होतं. त्यामुळे आम्ही गरमागरम कॉफी घेतली. हॉटेलकडे वापस जाते वेळेस अचानक खूप वारं सुटलं आणि बर्फ पण खूप पडायला लागला. त्यामुळे आमची थोडीशी धावपळ झाली.
चला, अचानक वादळ आलं बर्फाचं. बाहेर थंडी जास्त होती, अचानक एवढं वारं कसं आलं काय माहित नाही. आलो आम्ही आता मध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बराच मोठा होत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं बरंच मनोरंजन झालं असेल. उद्या सकाळी उठल्यानंतर नायग्रा फॉलला मी तुम्हाला घेऊन जातो. सूर्यप्रकाशामध्ये नायग्रा फॉल कसा दिसतो ते दृश्य मी तुम्हाला सकाळी दाखवतो. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.